ओम ओम विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुव यद्भद्रं तन्नासु। ओम स्वस्ति मात्र उत पित्रेण अस्तु स्वस्ति गोभ्यो जगते पुरुषेभ्यः सुभूतं सुविदत्रं नोऽस्तु योगेव दृश्येम सूर्यम्। ओम शांति शांति शांति। सर्वांना नमस्ते। काल आपण गर्भाधान संस्काराच्या संबंधाने बरीचशी चर्चा केलेली आहे। हे जे 16 संस्कार आहेत, आजही एक थोडंसं वेगळ्या पद्धतीने लोक साजरं करतात किंवा त्याचं आयोजन करतात, परंतु संस्कार काय असतो किंवा तो कसा करावा याचं त्यांना ते माहिती नसतं, परंतु करतात जवळजवळ तशाच पद्धतीनं। आता हा जो गर्भाधान संस्कार आहे, नाव थोडंसं कसतरी वाटलं तरी आपण काय करतो, जे आता विशेष करून महाराष्ट्रामध्ये आपल्या ह्या मराठवाड्यामध्ये विवाह झाला की विवाह झाल्यानंतर जोपर्यंत सत्यनारायणाची पूजा घरात होत नाही किंवा त्यांचे जे दैवत असतात, तुळजापूर गाणगापूर कुठं जायचं असेल तेवढं तिथं जाऊन आल्याशिवाय त्या पती पत्नीला एकत्रित येऊ दिलं जात नाही। आणि या गर्भाधान संस्कारामध्ये सुद्धा तेच आहे की गर्भाधान संस्कारामध्ये किंवा वैदिक संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हे सगळे संस्कार आहेत, शास्त्रशुद्ध आहेत, विज्ञानाला धरून आहेत। तर इथं सत्यनारायण होत नाही, परंतु त्या ठिकाणी होम हवन केलं जातं। आणि सत्यनारायणापेक्षा यज्ञ करणं हे अनेक दृष्टीनं महत्वाचं आहे, उपयोगाचं आहे। यज्ञ करण्यानं शारीरिक, मानसिक, आत्मिक, सामाजिक अशा अनेक प्रकारचे लाभ होतात। सत्यनारायण एवढे होत नाहीत सत्यनारायण। तर इथं एखाद्या कुठल्याही कामाची ज्यावेळेला सुरुवात होते त्या सुरुवातीला असं काहीतरी धार्मिक अनुष्ठान केलं जाण्याची एक आपली रीती आहे, एक परंपरा आहे। आता हे युवक आणि युवती पहिल्यांदा एकत्रित येतात, त्यांच्या जीवनामधली ही पहिली घटना आहे आणि म्हणून त्या दिवशी सकाळी हा यज्ञ केला जातो। बाकीचे पौराणिक लोक सत्यनारायण करतात, परंतु काय काय आहे ना धार्मिक विधी करतात एवढंच आहे। तर त्याचं शास्त्रीय जे नाव आहे ते गर्भाधान संस्कार आहे। आणि ह्या गर्भाधान संस्काराबद्दल मी बरंचसं काही 2 दिवसामध्ये बोललेलं आहे। काल या गर्भाधान संस्काराचा आणखी एक थोडासा छोटासा विधी, त्याची चर्चा राहून गेली होती। विधी पूर्ण झाल्यानंतर ज्याला वर वधू सूर्याला नमस्कार करतात आणि सूर्याला प्रार्थना सुद्धा करतात। एक मनामध्ये एक चित्र उभं करतात की हे परमात्मा हा सूर्य जसा आकाशामध्ये तळपतो आहे दिमाखाना, अशी संतान जी आहे त्यांच्या कोटी जन्माला येऊ दे, ही भावना त्यांच्या मस्तिष्कामध्ये भरली जाते। या भावनेने ते दोन्ही भारले जातात आणि हीच भावना सुसंतान प्राप्तीसाठी मदत करणारी असते। तर हे सगळं झाल्यानंतर पुन्हा त्या वर वधूंनी यज्ञाच्या ठिकाणी यायचा, यज्ञवेदीकडं, आणि तिथं आल्यानंतर मुलीने विशेष करून जे पतीचं जे गोत्र आहे त्या पतीच्या गोत्राचा उल्लेख करायचा असतो। आतापर्यंत ती आई वडिलांच्या गोत्रामधली होती, आता ती विवाहित होऊन पतिग्रही आलेली आहे आणि
पतीच्या घरचं जे गोत्र आहे, आता मी त्या गोत्राची आहे हे घोषित करायचं असतं आणि उपस्थित सज्जनांना सगळ्यांना नमस्कार करायला सांगितलं गेलेलं आहे. तर हा विधी काल सांगायचा राहून गेला होता, तर ही विधी सुद्धा करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आता वामदेव गान वगैरे हे लिहिलेलं आहे, तर ते काय आपण काही करत नाही. त्या ठिकाणी मग यज्ञ प्रार्थना वगैरे आपण हे करू शकतो. आणि कार्यक्रमाचा समारोपाच्या अगोदर पुन्हा आशीर्वाद देण्याची एक परंपरा आपल्याकडे आहे. तर सगळ्यांनी त्या नवदाम्पत्याला आशीर्वाद द्यावा आणि मग त्या शांतीपाठानं कार्यक्रमाचा समारोप केला जातो. हे जाता जाता सांगायचं राहून गेलं होतं, तेवढा मी उल्लेख केला. आता आज जो संस्कार आहे त्याचं नाव आहे कुसंवन संस्कार. आता या संस्काराला ग्रामीण भाषेमध्ये किंवा ज्या लोकांना संस्कार काय आहेत हे माहितीच नाही, पण तरी त्यांच्या बुद्धीप्रमाणे किंवा रीतिरिवाजाप्रमाणे जे काही करतात ते काय करतात, तर ज्या वेळेला गर्भ राहतो त्याच्यानंतर एक चोर चोळी किंवा धापटी चोळी असं म्हटलं जातं. हा छोटासा कार्यक्रम केला जातो. संस्कार म्हटलेले आहे. आणि 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवण केलं जातं किंवा चोळीचा कार्यक्रम म्हणून सुद्धा लोक त्याला ओळखतात. तर चोळीचा कार्यक्रम किंवा डोहाळ जेवण म्हणजे सीमंतोनयन संस्कार, तो मूळ भाग आहे. आता पद्धत वेगवेगळी आहे. आता आपल्याला काय करायचं, आर्य समाजी लोकांना किंवा आर्य समाजाच्या पुरोहिताला त्याचं वैदिकीकरण करायचं. करतात ते थोडस, पण तो त्याच्यापेक्षा हे करा आणि असं करा म्हणजे जास्त लाभ होईल अशी प्रेरणा त्यांना द्यावी लागते. आणि मग काही लोक निश्चितच तयार होतात. आता बऱ्याच वेळेला विवाह संस्कार लोक करतात, पाहिल्यानंतर प्रभाव पडतो आणि मग आपल्या घरी आपल्याही मुलांचा असंच विवाह व्हावा असं मनात येतं आणि काही जण करतात, अंमलात आणतात, काही जणांना आणता येत नाही. परंतु त्याच्यानंतर कुसंवन संस्कार जो आहे, गर्भाधान संस्कार जो आहे तो केला जात नाही. न करण्याचं कारण सुद्धा असंच आहे की आम्ही पुरोहित त्या यजमानाला सांगत नाही की विवाह तुम्ही केलात वैदिक पद्धतीनं, आता याच्यानंतर 4-5 दिवसांना तुम्ही जे कार्यक्रम करणार आहात तर ते गर्भाधान संस्कार आहे त्यालाही वैदिक पद्धतीनं करा आणि ते केलं तर चांगलं होईल अशा पद्धतीनं त्यांना सांगावं लागतं. नाहीतर गर्भाधान संस्कार सुद्धा हे लोक करतात याची त्यांना कल्पना नसते आणि मग ते विवाह तर वैदिक पद्धतीने करतात, नंतर मग ते सगळं काय म्हणतो त्याला आपण सत्यनारायण वगैरे मग हा कार्यक्रम नंतर चालत राहतो. परंतु हे आपण सांगितलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे. तर त्याच्यामध्ये 10 जणांना सांगितलं तर एखादा तरी निश्चित तयार होतो आणि मग एकमेकाचं पाहून मग त्यांची संख्या वाढते. असू द्या. तर या ठिकाणी आता कुसंवन संस्कार जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. तर या संस्कारामध्ये यज्ञासाठी काही वेगळं काही आणावं लागत नाही. जे आपण नेहमी यज्ञ करतो, हवनकुंड आहे, समिधा आहे, सामग्री आहे, तूप आहे, कापूर आहे, खोबरं आहे, दीपक आहे, हे सगळं जे आहे तेवढंच लागतंय, त्याच्यापेक्षा काही वेगळं लागत नाही. फार तर फूल हार हे मागू शकतो आपण, कलशीत ठेवायचाच आहे आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम करायचा आहे. याच्यामध्ये काही वेगळे काही वस्तू लागत नाही. तर हा जो कुसंवन संस्कार आहे याचा उद्देश लक्षात घ्यायचा आहे. हा संस्कार कशासाठी करायचा, तर हा जो संस्कार आहे या संस्काराच्या बद्दल काही लोकांच्या मनामध्ये एक असाही विचार आहे की हा संस्कार मुलगा व्हावा म्हणून केला जातो किंवा करावयाचा असतो अशी अनेकांची धारणा आहे. काही प्राचीन ग्रह्य सूत्रामध्ये तसं विधानही सापडतं. परंतु महर्षी दयानंदाला हे अपेक्षित नाहीये.
महर्षी दयानंदाच्या मते हा जो कुसंस्कार संस्कार आहे, या कुसंस्काराच्या बद्दल महर्षी दयानंद म्हणतात, तुम्ही संस्कार विधी तुमच्या समोर असेल तर तुम्ही पहा. ते असं म्हणतात की उशी समय अर्थात त्याला दिवस गेले, गर्भधारण झाले की दुसरा महिना किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये हा संस्कार करायचा असतो. त्याच्यामुळे उसी समय संस्कार करना चाहिए जिससे पुरुषत्व अर्थात वीर्य का लाभ होवे. अर्थात वीर्य लाभासाठी हा संस्कार केला जातो, हे महर्षी दयानंदाला अभिप्रेत आहे. आणि ते पुढे काय म्हणतात की यावत बालक के जन्म हुए पश्चात 2 महीने न बीत जावे तब तक पुरुष ब्रह्मचारी रहकर स्वप्न में भी वीर्य को नष्ट न होने देवे. अर्थात कुसंस्कार संस्कार जो आहे त्याच्यानंतर पती आणि पत्नी हे एकत्रित येता कामा नये. पतीनं ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि केव्हापर्यंत पालन करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन? बाळ जन्माला आल्यानंतर पुन्हा जे 2 महिने त्याचे पुढे जावेत. म्हणजे बाळ जन्मल्यानंतर पुन्हा ते 2 महिने होईपर्यंत कमीत कमी इतका काळ पतीनं ब्रह्मचर्याचं पालन करावं. याला वीर्य लाभ असं म्हटलेलं आहे. आणखी एके ठिकाणी असं म्हटलं गेलं की ज्यावेळेला दुसऱ्या संततीची इच्छा होते तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकतर पुरुषाला वीर्य लाभ होतो, पुरुषाचं आरोग्य चांगलं राहतं, त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, बल आहे ते स्थिर राहतं आणि दुसरी संतान निर्माण करण्यासाठी ते उपयोगाला येतं. दुसरी संतान सुद्धा मग त्याच पद्धतीने सशक्त जन्माला येऊ शकते. हा पहिला उद्देश आहे. आणि त्याच्या पाठीमागे दुसरा उद्देश असा आहे की आता बाळ जे आहे गर्भामध्ये आलेलं आहे ते आकार घेत आहे आणि त्या बाळाला कसल्याही प्रकारचा धक्का लागू नये, कसल्याही प्रकारचं म्हणजे त्याची क्षती होऊ नये, नुकसान होऊ नये. बाळ हे पूर्ण कालावधीपर्यंत आपल्या आईच्या गर्भामध्ये राहावं आणि व्यवस्थित विकसित व्हावं, त्याचे अंगांग विकसित व्हावेत, हेही या संस्काराचा उद्देश आहे. अर्थात या संस्काराच्या माध्यमातून या दोघा पती पत्नीचं लक्ष जे आहे ते इकडे बाळाकडे केंद्रित केलं जातं, आकर्षित केलं जातं की आता तुम्ही आई वडील होणार आहात आणि या गर्भाची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, जेणेकरून हे जे गर्भ आहे त्याचा चांगला विकास होईल, अंग प्रत्यंग जे आहे त्याचे ते सगळे चांगल्या पद्धतीने विकसित होतील, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हाही उद्देश किंवा हेही या संस्काराच्या माध्यमातून त्यांना सांगायचं असतं. त्यांचं लक्ष इकडे वेधणं गरजेचं असतं. ही काळजी तुम्ही घ्यायची, ही जबाबदारी तुमची आहे. नुसतं आता गर्भ राहिला एवढ्यावर काम भागत नाही, तर त्याची काळजी घेणं सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं. नाहीतर मग आईच्या काहीतरी कळत न कळत काही चुका होत गेल्या तर त्या गर्भाचं नुकसान होऊ शकतं. गर्भपात नाही झाला तरी त्याच्या विकासामध्ये बाधा येऊ शकते. तर हे काही होऊ नये, ते चांगल्या पद्धतीने सुरक्षितही राहावं आणि विकसितही व्हावं, या संस्काराचा तो मूळ उद्देश आहे. तर हे जे संस्कार आहेत या संस्काराला कसे सुरुवात करायचे, जसं पुस्तकामध्ये लिहिलंय, ऋत्विक वरण करणं, आचमन आहे, अंगस्पर्श आहे, ईश्वर स्तुती, प्रार्थना, उपासना आहे, स्वस्ती वाचन, शांती करणे, सगळंच घ्यायचं आहे. आणि मग आज्ञाधान मंत्र जे साधारण विधी आहे
पंचमहायज्ञ मध्ये लिहिलेली ती सगळी करायची. आणि याच्यामध्ये आता थोडासा बदल असा आहे की ज्याला आघारावाची भागा होती त्याचे 4 मंत्र आहेत. ओम भुरग्नय स्वाहा, इदम अग्नय, इदम नमः वगैरे. हे झाल्यानंतर आपण ह्या आपल्या पुस्तकामध्ये जे विशेष पूर्णाहुती प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण मिष्टान्नाहुती अगोदर देतो आणि नंतर मौन आहुती देतो. तर इथं थोडासा बदल आहे की पहिल्यांदा मौन आहुती दिली जाते आणि त्याच्यानंतर मग शिष्टकृत आहुती दिली जाते. इथपर्यंत यज्ञ करायचा आहे. त्याच्यानंतर या विवाहाच्या संबंधात मध्ये जे महत्वाचे विधी आहेत किंवा जे मंत्र आहेत त्याचा इथं उपयोग करायचा आहे. तर 2 मंत्र आहेत. त्या मंत्रांना शिष्टकृत आहुती झाल्यानंतर त्या मंत्रांनी ओम आते गर्भो योनिमेतु पुमान बान इवे शुद्धीम आवीरो जायताम पुत्रसे दशमाश स्वाहा हा मंत्र आहे. या मंत्रामध्ये परमात्म्याला हे दोघेही प्रार्थना करतात आहुती देताना की हे परमात्मा तुझ्या कृपेने आता आम्हाला मूल होत आहेत. तर हे मूल जे आहे ते आईच्या गर्भामध्ये सुरक्षित असावं. इथं बाण शब्द दिलेला आहे. जसं तर्कसमध्ये बाण सुरक्षित असतं तसं माझं बाळ ह्या गर्भाशयामध्ये सुरक्षित असावं अशी प्रार्थना त्या वेद मंत्रामधून केलेली त्याचा आशय तो आहे. आणि 10 महिने आईच्या गर्भामध्ये राहून या बाळाचा जन्म व्हावा. आणि तो कसा वीरो शब्द आहे, वीर पुत्र किंवा वीर पुत्री जी आहे ती जन्माला यावी अशी प्रार्थना या वेद मंत्रामधून केली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा ओम अग्ने ऋतू प्रथमो देवतानाम शिवशय प्रजा मुंचंतु मृत्यू पाशात तदयम राजा वरुण अनुमन्यताम यथेयम स्त्री पौत्रमगम न रोधात हा एक दुसरा मंत्र आहे. आणि हा मंत्र विवाह संस्कारामध्ये सुद्धा आलेला आहे. बाळ सुरक्षित असावं, विकसित व्हावं, जिवंत जन्माला यावं, धष्टपुष्ट व्हावं ही अपेक्षा इथं आहे. तर ह्या दुसऱ्या मंत्रामध्ये जो भाव आहे तो असा आहे की बाळाच्या सुरक्षिततेसाठी 3 लोकांची जिम्मेदारी इथं सांगितली गेलेली आहे. पहिली जिम्मेदारी आहे आईची. आईच्या चुकीमुळे सुद्धा बाळाला नुकसान होऊ शकतं. वडिलाच्या चुकीमुळे सुद्धा बाळाला नुकसान होऊ शकतं. आणि तिसरा आहे राजा, अर्थात आजकाल जे आपले सत्ताधारी आहेत, जे सरकार चालवतात, ते सुद्धा बाळाच्या साठी जिम्मेदार आहे. जर सरकार व्यवस्थित चालत नसेल, ज्याला कुशासन म्हणतो, सुशासन आणि कुशासन, तर आपलं राज्य जर कुशासित असेल तर अशा कुशासित राज्यामधल्या बऱ्याचशा गरोदर स्त्रियांना नुकसान होऊ शकतं, बाळांचं नुकसान होऊ शकतं, बाळ कुपोषित जन्माला येऊ शकतात, विकृत जन्माला येऊ शकतात. परंतु सुंदर सुडोल सशक्त अशी संतान जन्माला यावी प्रत्येक आईच्या पोटी, याची जिम्मेदारी सरकारची सुद्धा आहे. हे या मंत्राचा आशय आहे. आणि विवाह संस्कारामध्ये पती म्हणतो की हे देवी, तुला मूल नसल्याचं दुःख होऊ नये, पौत्र मगम न रोधात असं म्हटलं, तुला रडायची वेळ येऊ नये की माझं मूल नाही किंवा जन्मलं आणि मेलं त्याचं दुःख येण्याची तुझ्यावर कधी पाळी येऊ नये, वेळ येऊ नये, अशा प्रकारची प्रार्थना विवाह संस्कारामध्ये केली गेलेली आहे आणि इथेही विशेष करून केली गेलेली. तर ह्या मंत्रामध्ये दशमाश हा शब्द आलेला आहे. आता बघा, आपल्याकडं ही मान्यता आहे की आईच्या पोटामध्ये बाळ किती दिवस राहतं, तर 9 महिने 9 दिवस. आणि वेद म्हणतो
10 महिने. तर वेदाचं खरं मानायचं की हे लोक जे म्हणतात ते खरं आहे, काय भानगड आहे? तर युधिष्ठिर मीमांसक यांनी याचा फार चांगला खुलासा केलेला आहे. वेदातलं वाक्य किंवा वेदातला विचार, वेदातलं मत कधी खोटं असू शकत नाही. भले आपल्याला ते आपण समजू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, ही गोष्ट निराळी आहे. त्याचा खुलासा आपण करू शकत नाही, ही गोष्ट निराळी आहे. परंतु वेदाला मला नाही कळालं म्हणून वेद खोटे आहेत हे म्हणणं चुकीचं आहे. तर युधिष्ठिरजी मीमांसक यांनी फार सुंदर पद्धतीने त्यांनी हे सांगितलेले. 10 मास म्हणजे काय? थोडीशी वेळ आपली घेतो मी, परंतु तुम्हाला सगळ्यांनाही माहिती असावं म्हणून थोडस सांगतो. वेळ याच्यामुळेच चाललाय थोडासा. तर 10 मास म्हणजे काय? तर महिने म्हणजे 30 दिवस हे आपल्या डोक्यात असतं. 1 महिना म्हटलं की 30 दिवसाचा महिना किंवा 31 दिवसाचा महिना. परंतु स्त्रियांचे महिने हे वेगवेगळे असतात. या आपलं आपण जे म्हणतो कॅलेंडरच्या महिन्याप्रमाणे त्यांचे महिने चालत नाहीत. तर प्रत्येक स्त्रियांच्या महिन्याचे दिवस सुद्धा वेगवेगळे आहेत असं त्यांनी म्हटलेले आहे. आता हे जे दिवस आहेत, महिना म्हणजे काय, ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो. काही स्त्रियांना 27-28 दिवसाला पाळी येते. काही स्त्रियांना त्याच्या अगोदरी पाळी येते. काही म्हणजे 21व्या दिवसातही येते, काही जणाला 30 दिवसामध्ये येते. तर इथं या स्त्रियाची जी पाळी आहे, जर ती 21 दिवसाची असेल तर ती 2 से 10 दिवस तिला प्रसूत व्हायला लागतील. आणि 2 से 10 दिवस म्हणजे 10 महिने, कारण तिचा 21 दिवसाचा महिना आहे. काही स्त्रियांना 27 दिवसाला पाळी येते, तर तिला 27 गुणिले 10 270 दिवसाला ती प्रसूत होते. आणि ज्या कमजोर स्त्रिया आहेत, रोगी आहेत, त्यांना 28-29 असंही जातात. मग त्यांना थोडेसे दिवस जातात. म्हणजे मग आता बघा एक आणखी एक चालतो, 9 महिने 9 दिवस भरलेच नाहीत, अगोदरच बाळांत झाली अशी चर्चा असते. अगोदरच झाली, 7व्या महिन्यातच बाळांत झाली असं आपण म्हणतो. आणि काही काही वेळेला दिवस संपून गेले, 9 महिने संपले, 9 दिवस संपले तरी अजून बाळांत होईना अशी चर्चा असते. तर हे का होतं असं? तर आपण 30 दिवसाचा महिना पकडल्यामुळे हा गोंधळ होतो. परंतु कुठल्या स्त्रीची मासिक पाळी किती दिवसाला येते त्या स्त्रीसाठी तेवढ्या दिवसाचा 1 महिना भरतो. हे जर लक्षात आलं तर मग वेदाचं जे वाक्य आहे, दसमे मासी सुस्तवे, हे मग अगदी बरोबर वाटायला लागतं. तर हे खुलासा थोडासा करणं गरजेचं होतं, कारण आपल्याला याचे खुलासे माझ्या वाचनात आले, जे मला माहिती आहे ते मला सांगायचंय. तर अशा पद्धतीने हे 2 मंत्राच्या आहुत्या इथे दिल्या जातात. यानंतर मग पती जे आहे, पती आपल्या पत्नीच्या हृदयावर हात ठेवतो. हृदयस्पर्श विधी आहे. या हृदयस्पर्श विधीमध्ये ओम येते सुसीमे हृदय हितवंत प्रजापतो मन्नेहम माम तद विद्वांसम माहम पौत्र मगम नियाम असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी तो असं म्हणतो की हे देवी, तुझ्या पोटी आता बाळ जन्माला म्हणजे येऊ घातलेलं आहे. आता ते आकाराला येत आहे. तू आई होणार आहेस, मी वडील होणार आहे, याचा तुला आणि मला आनंद जरूर आहे. आणि त्याचबरोबर तुला आता त्या गर्भस्थ बाळाची काळजी सुद्धा घ्यायची. आणि तू भिवू नकोस किंवा चिंता नको करू. या बाळाची काळजी घेणं जेवढी तुझी जिम्मेदारी आहे तेवढीच माझी सुद्धा आहे. मी सुद्धा तुला सहयोग करेन आणि आपण दोघं मिळून या बाळाची काळजी घेऊया. हे बाळ चांगल्या पद्धतीने कसं विकसित होईल
आणि पूर्ण कालावधी आईच्या गर्भात राहून ते कसं जन्माला येईल याच्यासाठी आपण दोघांनी मिळून प्रयत्न करू, असं तो अभिवचन देतो किंवा एक धैर्य आपल्या पत्नीला या हृदयस्पर्शाच्या माध्यमातून पती देत असतो. अगदी हृदयावर हात ठेवून देत असतो. एखादी हृदयावर हात ठेवून सांगितलेली गोष्ट जास्त विश्वासार्ह असते. म्हणजे उगीच काहीतरी नाटकी बोलू लागलाय अशातला भाग नाही. तर अगदी हृदयापासून तो म्हणतोय की मी तुला सहकार्य करेन, ही दोघांची जिम्मेदारी आहे. आता या मंत्रामध्ये सुद्धा पौत्र मगम हा शब्द आलेला आहे. याच्या अगोदरही स्त्री पौत्र मगम रोधात हा शब्द आलेला आहे. लग्नाच्या वेळेला तो शब्द आलेला आहे. तर मुलाचं दुःख होता कामा नये. तूही असं वागू नकोस की जेणेकरून आग म्हणजे हत्या, मुलाचे नुकसान, मुलाची हत्या किंवा मुलाचं नुकसान. पौत्रम आघ, आघ म्हणजे हिंसा. तर तूही हिंसा करू नकोस आणि मीही करणार नाही, अशा प्रकारचा तो भाव या शब्दामधून निघतो. तर इथं अप्रत्यक्षपणे एक गोष्ट तो म्हणतोय. आता बाळ सुरक्षित राहावं, त्याला कसल्याही प्रकारची इजा होऊ नये, तो चांगल्या पद्धतीने विकसित व्हावा, याच्यासाठी काळजी काय काय घ्यावी लागते हे आपल्याला ह्या विवाह संस्काराच्या पुस्तकामधूनही काही काही ठिकाणी लिहिलेलं आहे. काही काही विद्वानांनी मी काल जे पुस्तकं सांगितले त्याच्यामध्ये फार सविस्तर लिहिलेलं आहे, तुम्ही वाचा. ज्याच्याकडे पुस्तकं सगळ्याकडे उपलब्ध असतीलच आणि सगळ्याला ते मिळतीलच हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी थोडस सांगतोय की 3ऱ्या महिन्यामध्ये जी गर्भवती स्त्री आहे तिचे स्तन वाढायला लागतात आणि पोट सुद्धा वाढायला लागतात. हे त्याचं लक्षण आहे. आणि याचा अर्थच असा आहे की आता त्या बाळाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था अगदी निसर्गताच होऊ लागलेली आहे, ईश्वरी व्यवस्थेत होऊ लागलेली आहे. आता ह्या गर्भावस्थेमध्ये स्त्रीनं काय काय करू नये म्हणजे बाळ सुरक्षित राहील, याच्यासाठी आयुर्वेदामध्ये किंवा ते शुश्रूषा वगैरे जे आहेत ग्रंथ त्याच्यामधून हे सगळं लिहिलेलं आहे. तर गर्भवती स्त्री जी आहे तिनं उबड खाबड जागेवर बसू नये किंवा बैलगाडी सारखी वाहनामध्ये बसून प्रवास करू नये, कठीण जागेवर बसू नये आणि अपान वायू ज्याला म्हणतो किंवा मलमूत्र आहे हे तिनं कधी रोखू नये, कठीण परिश्रम करू नयेत, खूप गरम आणि तिखट किंवा तेज वस्तू आहेत त्यात तिनं सेवन करू नये, उपाशीही राहू नये. अशा प्रकारचे काही संकेत या वैद्यशास्त्रामध्ये दिले गेलेले आहेत, त्याचं त्यांनी पालन करावं. याच्यानंतर गर्भ दबणार नाही याची काळजी घ्यायची. याशिवाय खड्डे आहेत, विहिरी आहेत, पहाड आहेत किंवा कठीण असे ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी ती कधी जाऊ नये. याशिवाय भयंकर शब्द तिला कधी ऐकायला मिळू नयेत. एखादी दुःखद घटना एकदम तिच्या कानावर येता कामा नये. अशा दुःखद घटनेपासून सुद्धा त्याला बाकीच्याने सांभाळायचं आहे. काहीतरी घटना घडलेली असेल दुःखद तर तिला सांगू नये ही म्हटलं, कारण तेही जर सहन नाही झालं तर गर्भपात होण्याची शक्यता असते. पुन्हा या गर्भवती स्त्रीनं उतानं म्हणजे पाठीच्या बळावर झोपू नये. ती जर पाठीच्या बळावर जास्त झोपायला लागली तर बाळाच्या गळ्याला आतडी जी आहे ते गुंडाळण्याची शक्यता आहे असं म्हटलेलं आहे. तर हे संकेत आहेत. आता याशिवाय आणखी काही बरीचशी काळजी घ्यायची आहे, कारण आता आई जे जे काही करणार आहे त्याचे सगळेच चांगले केली तर चांगले परिणाम त्या बाळाला
भोगावे लागणार आहेत आणि काही चुकीचं केले तर ते चुकीची फळंही त्या बाळाला भोगावे लागणार आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा वैदिक शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की गर्भवती स्त्री जी आहे ते गर्भवती काळामध्ये भांडण तंटे करू नये. उगी उठसूट याच्याशी भांडण त्याच्याशी भांडण नाही, त्या भानगडी करू नये. अगदी तिनं शांत राहावं. जर गर्भावस्थेमध्ये गरोदर असताना जर ते असं भांडण तंटे करत असेल, आपल्या भांडखोर स्वभाव ती सोडायला तयार नसेल, तर त्याचा परिणाम काय होतो, तर मुलाला मृगी नावाचा रोग होतो असं त्यांनी म्हटलंय. याशिवाय गर्भ राहिला की आताच मी जसं म्हणालो, महर्षी दयानंदांनी सांगितलं की गर्भ राहिला हे कळालं त्या दिवसापासून पती पत्नीनं ब्रह्मचर्याचं पालन करावं. त्यांचा जो पलंग आहे, झोपण्याची जागा आहे ती वेगवेगळी असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे लोक पत्नीला दिवस गेलेले आहेत किंवा ती गर्भवती आहे आणि असं असताना सुद्धा जर ते मैथून करत असतील तर त्यांची संतान कामी होते, स्त्रयन ज्याला म्हणतो, कामी होते, व्यभिचारी होते. याच्यानंतर पुन्हा एक संकेत असा दिला गेला की गर्भवती स्त्री नेहमी शोकमग्न असता कामा नये, दुःखी असता कामा नये. आणि ती सतत दुःख करत असेल, तणावात असेल, चिंता करत असेल तर त्यांची जी मुलं आहेत ते भित्री होतात, कमजोर होतात आणि दीर्घायुषी होतात असं म्हटलंय. याशिवाय गर्भवती स्त्रीनं दुसऱ्याच्या धनाचा लोभ करू नये. आणि जर ती दुसऱ्याच्या धनाचा लोभ जर करू लागली तर तिच्या पोटी जन्माला येणारं जे मूल आहे ते ईर्ष्या द्वेष करणारं जन्मतं. चोरी करणं हा त्याचा स्वभाव बनतो, आळशी होतो, द्रोही बनतो, कुकर्मी अशी संतान जन्माला येते. त्याच्यामुळं गर्भवती स्त्रीनं कोणाच्याही दुसऱ्याच्या धनाचा कधी लोभ करू नये, ही सावधानी सुद्धा बाळगली पाहिजे. याच्यानंतर पुढं असं सांगितलं जातं की या गर्भावस्थेमध्ये क्रोध सुद्धा करू नये. तिनं अगदी शांत असावं, प्रसन्न असावं. मी कालच्या ह्याच्यात प्रसन्नतेवर फार भर दिलं होतं. प्रसन्नता हेच औषध आहे, दुसरं कुठलं औषध नाही. तर क्रोध सुद्धा करू नये. कारण जर गर्भावस्थेमध्ये जर गर्भवती स्त्री क्रोधी बनली तर तिची मुलं सुद्धा क्रोधी, छली, कपटी आणि चुगलखोर, चहाड्या करणारे बनतात. गर्भावस्थेमध्ये ती जर स्त्री फार झोपत असेल तर तिची मुलं आळशी, मूर्ख आणि मंदाग्नीवाले होतात. जठराग्नी त्यांची मंद होते, पचनक्रिया नीट राहत नाही. गर्भवती स्त्री जर दारू पित असेल तर तिची मुलं जे आहेत ते विकलचित्तवाले होतात. गर्भवती स्त्रीनं जर खूप गोड खायचं सुरू केलं, गोड खाण्यावर जर भर दिला, आवश्यकतेपेक्षा जास्त जर ती गोड खाऊ लागली तर तिच्या मुलांना प्रमेह नावाचा रोग होऊ शकतो. फार आंबट खाणं तिला आवडू लागलं तर तिच्या मुलाला त्वचेचा रोग होतो. जर जास्त मीठ ती खाऊ लागली तर तिच्या मुलाला लहानपणीच तिच्या मुलाचे केस पांढरे व्हायला लागतात. आपण पाहतो बऱ्याच मुलाचे 7-8-10 वर्षाचा मुलगा आहे आणि केस पांढरे व्हायला लागतात. आपल्याला कळत नाही, आपण म्हणतो अरे तुला कशाची चिंता आहे की आता ह्या वयामध्ये तुझे केस पांढरे झालेत. तर त्या बाळाला काही चिंता नसते, पण तो आईच्या चुकीमुळे, तिनं खूप मीठ खाल्ल्यामुळं या बाळाचे 8-10व्या वर्षातच त्या बाळाचे केस जे ते पांढरे व्हायला लागतात. झालं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागतात, डोक्यावरचे केस टक्कल पडायला लागतं, केस जायला लागतात. आणि चटपटे पदार्थ जे आहेत बाजारात मिळतात, सेव आहे, चिवडा आहे, पता नाही काय काय आहे, हे जर खाण्यावर तिथं जास्त लक्ष दिलं तर तिची मुलं दुर्बल होतात, अल्पवीर्य होतात, वांझ किंवा नपुसक होतात. आणि कडू खाण्यावर जर लक्ष दिलं, फार कडू पदार्थ तिला आवडू लागले, कडू पदार्थ जर खाऊ लागली तर
तिचं जे बाळ आहे ते शरीरानं क्रश जन्मत, शुक्र शरीर, त्याच्या त्या शरीरावर तेज नसतं, चमक नसते किंवा तेलकटपणा नसतो, चमक नसते. तर अशा पद्धतीनं की वाळलेलं रुखसुख चमडा त्याचा असतो. तर अशा प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत ते मुलाला भोगावे लागतात. तर ही सुद्धा काळजी या दोघांनी घ्यायची आहे. याशिवाय मूल चांगलं विकसित व्हावं याच्यासाठी काही वैद्य लोकांनी त्याने काय घ्यावं विशेष करून आहारामध्ये हे सांगितलेलं आहे. ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिल्या महिन्यामध्ये तिनं थंड दूध प्यावं. आता हे जे दूध आहे ते देशी गायचं असावं. देशी गायचं मिळालं तर ते अत्यंत उत्तम आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये त्या दुधात खारीक, विलायची घालून ते दूध घ्यावं. तिसऱ्या महिन्यामध्ये दुधामध्ये 2 चमच मध आणि 1 चमचा तूप घालून ते घ्यावं. चौथ्या महिन्यामध्ये 1 तोळा ताजं जे लोणी असतं ते लोणी दुधामध्ये घालून घ्यावं. 5व्या महिन्यामध्ये त्या दुधात फक्त तूप घालून घ्यावं, तूप मिसळून ते दूध घ्यावं. 6व्या आणि 7व्या महिन्यामध्ये त्या दुधामध्ये मनुके, खारीक आणि विलायची हे त्या दुधात टाकून दूध ते घ्यावं. असं सांगितलेलं आहे. आणि 7व्या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रियांना खाज सुटण्याची शक्यता असते, अंग खाजवायला लागतं. एवढं की काही विचारू नका, अगदी नकानं खरा 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 खाजवा असं वाटतं. तर त्यावेळेला ते खाजवू नये, ती खाज सहन करावी. आणि सहन होतच नसेल तर चंदन आणि कमळ याचा लेप द्यावा असं सांगितलेलं आहे. आता हे वैद्याचा सल्ला घेऊन आपण हा उपाय करू शकतो. आणि या काळामध्ये मीठ फार कमी खावं, म्हणजे खाज कमी होते किंवा सहनीय होते. आणि 8व्या महिन्यामध्ये दुधामध्ये ज्याला सातू म्हणतो, सातू तूप मिसळून दूध घ्यावं असं सांगितलेलं आहे. तर हेही जर केलं गेलं तर मूल सुरक्षित तर राहतं, परंतु ते चांगल्या पद्धतीने विकसित होतं, सशक्त बनतं, निरोगी बनतं. तर ही काळजी जी आहे या दोघांनी घ्यायची. आता जाता जाता आणखी एक गोष्ट सांगेन की पती जो म्हणतो म्हणजे तिच्या हृदयावर हात ठेवून की मी सुद्धा तुला मदत करेन, तर हे ते सगळं त्याला काय खायला प्यायला द्यायचं किंवा बाकीच्या काळजी ते ज्यादा घ्यायचेच आहेत त्याला. परंतु याशिवाय ब्रह्मचर्याचं पालन करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण गर्भ असताना जर स्त्रीशी समागम केला तर स्त्रीच्या गर्भाशयाला धक्का लागू शकतो आणि गर्भपात होण्याची शक्यता असते. हेही टळावं हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि त्याचं आरोग्यही चांगलं असावं, उत्तम असावं, हे त्याचा लाभ आहे. तर अशा पद्धतीनं पती जो आहे आपल्या पत्नीच्या हृदयावर हात ठेवून हा विश्वास देतो की मी सुद्धा पूर्ण तुला सहयोग करेन. आपण दोघांनी या बाळाचं म्हणजे हे जे गर्भस्थ बाळ आहे याला सुरक्षित ठेवूया, त्याच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ आणि तो चांगल्या पद्धतीनं कसा विकसित होईल, कसा वाढेल याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू, असं त्या वेद मंत्रामधून तो आपला भाव जो आहे तो व्यक्त करीत असतो.
यानंतर पूर्णाहुती करायचे. एवढं एक हृदयस्पर्श झाला की त्याच्यानंतर मग यज्ञाची जी पूर्णाहुती आहे ती करून घ्यायची. आणि हे करून झालं की मग आता ते पुन्हा ते गिलोय वटवृक्षाचे ते कोंब ते नाकात पिळण्याची विधी दिलेली आहे. याच्याबद्दल ज्याला माहिती आहे तर त्यांनी ती विधी करायला हरकत नाही. आणि ज्याला माहिती नाही त्यांनी वैद्याचा सल्ला घेऊन किंवा जे अनुभवी लोक आहेत त्यांना विचारून व्यवस्थित हे कसं करायचं, कशी हे सगळं तयार करायचं आहे, काय सावधानी बाळगायची आहे, हे सगळं विचार करून करायचं. आता बऱ्याच वेळेला हे नाकामध्ये जे थेंब सोडले जाणार आहेत ते मुलगा होण्यासाठी म्हणून असं म्हटलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. आता याच्यामध्येही काही विद्वानांचं म्हणणं असं आहे की आपण जे आहे ते लिंग परिवर्तन करू शकत नाही. लिंग परिवर्तन करणं हे माणसाच्या हातात नाहीये. आणि काही जण म्हणतात की नाही, तिसऱ्या महिन्यामध्ये काही बदल करता येतो. आता कोणाचं म्हणणं कितपत खरं आहे ते आता ते वैज्ञानिकाला माहित. परंतु बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की वटवृक्षाचं जे कोवळे जे हे असतात आणि गुळवेल याचा रस जो आहे तो नाकात सोडण्यामुळं गर्भ स्थिर राहतो, सुरक्षित राहतो, हे त्याचे लाभ आहेत असं काही जणांचं म्हणणं आहे. आता याच्यानंतर हे सगळं झालं कार्यक्रम की इथं या विधीच्या अनुसार सगळे लोक निघून गेले की मग पतीनं आपल्या पत्नीच्या गर्भाशयावर हात ठेवावा आणि ठेवून एक मंत्र त्याला म्हणायचा आहे. परंतु आता आपण काय करतो, आता आम्ही काय करतो, आता लोकांना माहिती व्हावं की आता आपण प्रचारही करायचं असतं आपल्याला, त्याचं विज्ञान ही माहिती विदित करून द्यायचं आहे. सांगितल्याशिवाय कसं करणार. खरं तर आता एकांतामधला विधी आहे हा. परंतु तरी सुद्धा घरचेच लोक असतात, परिवारातले लोक असतात आणि त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा गर्भावर हात ठेवायला काही फार असं काही नसतं, संकोच वाटण्यासारखं तो ठेवू शकतो. आणि तिथं तो जो मंत्र आहे, तो मंत्र जो आहे तो पुरोहितांना त्या पतीकडून वधवून घ्यायचा आहे, त्याला हे म्हणायला लावायचं. तर या मंत्राचा जो आशय आहे त्या आशयामधून सुद्धा या पती पत्नीला आपली संतान कशी हवी, काय अपेक्षित आहे ते इथं लक्षात येतं. म्हणजे आई वडिलाच्या मनामध्ये आपलं बाळ कसं असावं, नुसतं चांगलं असावं म्हटल्यानं काही खुलासा होत नाही, काही समजत नाही. पण नेमकं काय काय असावं, कसं असावं, हे मंत्र जर आपण वाचलात, त्याचा अर्थ वाचलात, समजून घेतला तर आपल्याला लक्षात येतं किंवा निश्चित कशा प्रकारची संतान आपण इच्छितो किंवा कशा प्रकारच्या संततीची अपेक्षा आपण करावी, कशा म्हणजे संतानाबद्दलचं काय स्वप्न असं असावं. तर मंत्र असा आहे, सुपर्णो असे गुरुत्मान त्रिव्रते शिरो गायत्रम चक्षुर बृहत इंद्र रथंतरे पक्षो स्तोम आत्मा छंदांसी अंगानी यजुंशी नाम सामते तनुराम देव्यम यज्जा यज्ञम पुच्छम धीष्ण्या शपा सुपर्णो असे गुरुत्मान दिवम गच्छ सहपत. असा हा यजुर्वेदामधला मंत्र आहे. तर या ठिकाणी मूल कसं असावं, एक पक्षाचं उदाहरण देऊन इथं सांगितलेलं आहे. जसं गरुड असतं तर इथं अपेक्षा ही व्यक्त केली की हे जे बाळ आहे, गरुडाला जसे पंख असतात दोन आणि त्या पंखाच्या आधारावर तो आकाशामध्ये उंच झेप घेतो, उड्डाण भरतो. तर हे बाळा तू सुद्धा त्या सुंदर पक्षाप्रमाणे हो. तुझं जे मस्तिष्क आहे हे मस्तिष्क ज्ञान कर्म
आणि उपासना यांनी भरलेलं असावं, जेणेकरून ज्ञान, कर्म आणि उपासना तुझ्या व्यवहारामध्ये प्रकट होऊ शकेल. याशिवाय तुझे जे डोळे आहेत त्या डोळ्यामध्ये गायत्री बसली पाहिजे, गायत्रीचा वास असावा. म्हणजे तुझे डोळे हे ज्ञानाचे डोळे असावेत. त्याचबरोबर जसं रथाचे चाक असले की रथ जसं गती घेतं, तसं तू प्रगती पथावर वाटचाल करणारा व्हावास, ही कामना सुद्धा तिथे व्यक्त केली गेली. आणि याशिवाय स्तोमते आत्मा, उपासना किंवा परमात्म्याची भक्ती हे तुझ्या जीवनाचा आत्मा बनला पाहिजे, उद्देश बनला पाहिजे. परमात्म्याची भक्ती, परमात्म्याचे दर्शन, परमात्म्याची प्राप्ती हे तुझ्या जीवनाचं लक्ष असावं किंवा असलं पाहिजे, अशी कामना पिता करत असतो. याशिवाय तुझे अंग आणि प्रत्यंग ही यजुर्वेदाचे छंद बनावेत. सामवेदाचं जे सुंदर गान आहे ते तुझं शरीर बनावं. याशिवाय जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या कायम ठेवणे आणि ज्या निरर्थक गोष्टी आहेत त्यांना काढून टाकणे. जसं पक्ष्याचे जे शेपटी असते, बेकार जे पिसं असतात ते पिसं फेकून देतो पक्षी आणि जे हवे ते ठेवतो, तसं जे यज्ञीय गोष्टी आहेत, उत्तम आणि श्रेष्ठ अशा गोष्टी आहेत ते तू ठेव, आणि जे निकृष्ट आहेत ते तू त्यांना, पक्षी जसं पंख फेकून देतो निरर्थक पंख, तशा पद्धतीनं तू तुझा स्वभाव असला पाहिजे, तुझं कर्म असलं पाहिजे, अशी अपेक्षा पिता आपल्या बाळाकडून करत असतो. याशिवाय पक्षी जो आहे तो आपल्या पायावर उभा राहतो, खुरावर स्थिर राहतो, तसं तू बुद्धीच्या बळावर स्थिर राहा. तुझी बुद्धी जी आहे ती स्थिर असावी, आणि बुद्धी स्थिर राहिली की मग माणूस स्थिर राहतो. बुद्धी भ्रष्ट झाली तर माणसाचा झोप जायला लागतो, हे संतुलन बिघडतं. तर तुझी जी बुद्धी आहे ती स्थिर बुद्धी व्हावी. आणि अशा पद्धतीनं हे बाळा तू या भूलोकामध्ये जन्माला ये, आणि जसा पक्षी, गरुड पक्षी जसा आकाशामध्ये उंच भरारी घेतो, तसं तू सुखाच्या दिशेनं दिव्य गुण कर्म स्वभावाला धारण करून सुखाच्या दिशेनं तू उंच उडी घे, भरारी मार. भरारी मारणार हो, अशा प्रकारचं एक अपेक्षित वचन जे आहे ते पिता बोलून दाखवतो या ठिकाणी. तर हे उपनयन संस्कार जे आहेत याच्यामधून सुद्धा आपली संतान ही कशी असावी, कुठल्या कुठल्या गोष्टींनी ती युक्त असावी, याचं चित्रण या मंत्रामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि हे लोकांना कळावं याच्यासाठी आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या समोरच गर्भाशयावर हात ठेवून हा मंत्र म्हणायला लावणं आणि त्याचा अर्थ सांगणं हे यथोचित होईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे लोकांनाही कळेल आणि या संस्काराचं जे महत्व आहे, त्याच्या मागचं जे विज्ञान आहे हे लक्षात येईल. तर इथं महत्वाच्या काही गोष्टी आहेत की आईचा जास्तीत जास्त प्रभाव बाळावर होत असतो, आणि म्हणून आईनं फार काळजी घेतली पाहिजे. तिच्या प्रत्येक हालचालीची, प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया जी आहे ती मुलावर उमटत असते. आणि म्हणून गर्भवती स्त्रीनं एकतर गर्भाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीचे कुठलीही कामं करू नयेत. आणि हे बहुतेक बऱ्याचशा अनुभवी स्त्रियांना माहिती असतं, ते काळजी घेतात, ती सांगतात. ही आता अलीकडे डॉक्टरही आहेत, डॉक्टराच्या सल्ल्यानं आता सगळं चालतं, तीही सांगतात, औषधोपचारही करतात. परंतु मी हे जे काही थोड्याशा गोष्टी तुम्हाला वाचून दाखवल्या वैद्यकशास्त्रामधल्या, तेही आपण लक्षात घ्याव्यात. या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की
आईनं या काळामध्ये काय करावं, म्हणजे गर्भ राहिल्यापासून प्रसूत होईपर्यंत आईचं खानपान हे चांगलं असावं. कारण आई जी खाते ते बाळ खातं आणि याची काळजी बऱ्याच वेळेला गर्भवती स्त्रिया घेतात. हे खाऊ का ते खाऊ, हे खाल्लं तर बाळाला काय होईल, ते खाल्लं तर बाळाला काय होईल, काही नुकसान तर होणार नाही ना, याची काळजी घेते आणि ती घेतली पाहिजे. आणि जास्तीत जास्त चांगलं जे अन्न आहे, उत्तम अन्न किंवा सात्विक अन्न जे आहे ते तिने सेवन करावं. देशी गाईचं दूध आहे, तूप आहे, ताक आहे, हे सेवन करावं. फळभाज्या आहेत, ऋतू अनुकूल जे फळं आहेत हे सगळं खावं, तिने उत्तम अन्न खावं. बाकी मांसाहार, अंडे, अमुक तमुक वृक्ष पदार्थ असे ते सगळे वर्ज्य करावे, ते टाळावे. कारण तुम्ही आता तुमच्यासाठी खात नाही, तर तुम्ही तुमच्या बाळासाठी खाता हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही चुकीचं खाल्ला तर बाळाच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो, याची काळजी घ्यायची. आणि म्हणून तुम्ही जे खाल ते बाळ खातं, हे लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरी गोष्ट, तुम्ही जे ऐकता ते बाळ ऐकतं आणि त्याच्यामुळे ह्या काळामध्ये या आईनं सतत चांगलं काही ऐकावं. तिनं सत्संगात जावं किंवा महापुरुषांची पोवाडे ऐकावेत, महापुरुषांचे चरित्र वाचावेत, वेद वाचावेत, वेदावरली प्रवचनं ऐकावीत, जे काही उत्तम ग्रंथ आहेत ते ऐकावेत किंवा विद्वानांचे प्रवचन ऐकावेत. याच्यामध्ये तिनं जास्तीत जास्त गुंतलं पाहिजे, इकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण ती जे काही वाचणार आहे आणि ती जे काही ऐकणार आहे त्या वाचण्याचा आणि ऐकण्याचा तिच्या बाळावर निश्चितच परिणाम होतो. याशिवाय चांगले दृश्य तिनं पाहावेत. आता पुढे मी सांगेन पुढच्या संस्कारामध्ये चांगले सुद्धा दृश्य तिनं पाहावेत. कारण आई जे पाहते ते बाळ पाहतं असं म्हणायला हरकत नाही. तर तिच्या पाहण्याचा परिणाम आपल्या बाळावर होत असतो, ऐकण्याचा परिणाम बाळावर होत असतो, खाण्याचा परिणाम बाळावर होत असतो. आणि याच्यामुळे 2-3 दृष्टिकोनातून तिनं जे आहेत काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी आणखी एक मी सांगेन की हा जो यज्ञ आहे, हा यज्ञ आपण इथे करतो, तर हे एक सुंदर दृश्य आहे. यज्ञ इतकं सुंदर दृश्य आणखी दुसरं कुठलं असू शकत. याशिवाय आणखी फायदा काय की यज्ञ करण्यामध्ये, यज्ञ करत असताना बरेचसे वेद मंत्र तिला ऐकायला मिळतात आणि वेदाच्या मंत्रा इतकं सुंदर उत्तम वचन आणखी दुसरं कुठलं असू शकत नाही. तर इथं आणि यज्ञाच्या माध्यमातून बरेचसे औषधी जे घटक आहेत ते आपल्या नाकाच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोहोचतात आणि हृदयातून रक्तामध्ये उतरतात आणि त्याचाही लाभ आपल्याला होतो. म्हणजे गर्भवती स्त्रीचं आरोग्य सुद्धा सुरक्षित राहतं. आणि फक्त ह्या कुसंवार संस्काराच्या दिवशी तेवढा यज्ञ केला म्हणजे झालं काम असं नाही. ज्यांना ज्यांना संभव आहे त्यांनी रोज यज्ञ केला तरी काही बिघडत नाही. रोज संध्या हवन करावं माणसानं, तर त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. स्त्रीच्याही आरोग्यावर परिणाम होतो आणि बाळाच्या सुद्धा होतो. आणि म्हणून ती ह्या चांगलं ऐकणं, चांगल्या वाचण्यावर सुद्धा तिनं भर द्यावा. चांगली पुस्तकं, ग्रंथ वाचावीत. त्या वाचण्याचा निश्चितच प्रभाव होतो, हा पाहण्याचा सुद्धा होतो. आता पुढे वेळ मिळेल नाही मिळेल, थोडीशी वेळ आहे म्हणून थोडस एक गोष्ट सांगतो मी की बाळाचा म्हणजे पाहण्याचा सुद्धा कसा प्रभाव असतो. आता इच्छानुसार संतती म्हणून बरेच जण सांगतात, तर आपलं मूल गोर व्हावे की काळ व्हावं हे सुद्धा बरंच आई वडिलाच्या हातामध्ये आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. आणि बरेचसे उदाहरण देता येतात पण आता मी वेळ झाल्यामुळे सांगत नाही. परंतु ज्या आई वडिलांना समजा ते रंगानं काळे आहेत पण त्यांना असं वाटतं की आपलं मूल गोरं व्हावं, तर त्या आई वडिलांनी नेहमीच ज्या गाईला पांढऱ्या रंगाचं वासरू आहे त्या गाईचं दूध नेहमी जर घेत गेलं, पांढरे दृश्य पाहत राहिले, गर्भवती स्त्रीनं जर पांढरे म्हणजे शुभ्र साडी किंवा वस्त्र जे ते धारण करत राहिले तर ह्या रंगाचा सुद्धा परिणाम होऊ शकतो
असं काही जणांचं म्हणणं आहे. रूपावर सुद्धा परिणाम होतो. स्त्री ज्या रूपाकडे आकर्षित होते त्या रूपाचाही मुलावर प्रभाव पडतो असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला ज्याला मूल जन्मतं त्याला लोक कुतूहलानं विचारतात की मूल कोणावर गेलं, आईवर गेलं की वडिलावर गेलं असं म्हटलं जातं. आणि काही मुलं आईच्या चेहऱ्यापट्टीचे होतात तर काही मुलं वडिलाच्या चेहऱ्यापट्टीचे होतात. तर हे का होतं त्याच्यासाठी माझ्या वाचण्यात आलेले मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की जी स्त्री, गर्भवती स्त्री जर नेहमी आरशात आपला चेहरा पाहत असेल, आरशापुढे सतत उभा टाकत असेल, तासन तासाने आपला चेहरा न्याहाळत असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारं मूल हे तिच्या चेहऱ्यापट्टीचं होतं. आणि जी पत्नी, जी स्त्री आपल्या पतीकडे पाहते, पतीच्या चेहरा नेहमी न्याहाळत असते, पतीचा चेहरा पाहत असते नेहमी, तर ती मुलं वडिलाच्या चेहरेपट्टीचे होतात असं काही जणांचं या प्रजनन शास्त्रामध्ये जे लोक अभ्यास करतात त्यांचं असं म्हणणं आहे. त्यांचं काही अनुभवाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून तिचं पाहणं सुद्धा चांगल्या गोष्टी तिनं पाहिल्या पाहिजेत, चांगल्या गोष्टी सुद्धा तिनं ऐकल्या पाहिजेत, कारण ऐकण्याचा सुद्धा प्रभाव बाळावर पडतो. याच्यासाठी महाभारतामधलं ते उदाहरण सगळ्यालाच माहिती आहे, अभिमन्यूचं उदाहरण, की बाळाला ऐकू येत नाही अशातला भाग नाहीये. बाळाला गर्भात असताना सुद्धा बरंच काही ऐकता येतं, तो ऐकतो. इथपर्यंत विज्ञान पोहोचलेलंही आहे. तर आई जे ऐकते ते बाळ सुद्धा ऐकतं. त्याच्यामुळं त्या आईला चांगलं ऐकणं गरजेचं आहे. आता आणखी एक सांगून गोष्ट मी संपवतो. आता ही खबरदारी फक्त ते गर्भवती स्त्रीनंच घ्यावं असं नाही. तर गर्भवती स्त्रीच्या बरोबर पती सुद्धा म्हणतो की मी तुला मदत करेन, परंतु ह्या दोघांची जिम्मेदारी नाही तर घरातल्या लोकांची सुद्धा गरज आहे. आता घरामध्ये जर कटकटी होत असेल, गर्भवती स्त्रीला शिवीगाळी होत असेल, नाही त्या गोष्टी घरामध्ये ऐकायला मिळत असतील तर मग काय करायचं? तर याच्यासाठी सगळ्याच लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेतली पाहिजे की ही गर्भवती आहे, आता हिला दुःखी करून उपयोगाचं नाही, हिच्यासाठी वाईट शब्द वापरायला नको, शिवीगाळी करायला नको, याची काळजी बाकीच्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला हे लोकांच्या ध्यानात नसतं. आणि अशा पद्धतीनं जे आहे आपल्याला त्या गर्भवती स्त्रीला प्रसन्न ठेवायचं असतं. तर प्रसन्न ठेवण्यासाठी काय करावं लागतं? प्रसन्नतेसाठी प्रशंसा महत्वाची असते. आता गेल्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा, या संस्कारामध्ये सुद्धा पत्नीसाठी काही विशेषणं वापरलेली आहे, म्हणजे तिची स्तुती आहे. मग कधी तिच्या रूपाची स्तुती करा, कधी तिच्या गुणाची स्तुती करा, कधी तिच्या स्वभावाची करा, तिने स्वयंपाक केले त्या स्वयंपाकाची स्तुती करा. एकंदरीत तिची प्रशंसा झाली पाहिजे, त्याची स्तुती झाली पाहिजे, तिला त्याच्याबद्दल चांगली मतं, चांगलं बोललं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ती प्रसन्न राहते. आणि त्या प्रसन्नतेचा प्रसाद म्हणून निश्चितच तिच्या पोटी जन्माला येणारं मूल हे सुंदर, सुडोल, सशक्त, बुद्धिमान, तेजस्वी असं मूल जन्माला येऊ शकतं. तर वंशाला दिवा हवा असेल तर बाकी सगळ्यांनीच ती घरच्या लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. चुकूनही तिच्याबद्दल अपशब्द बोलता कामा नये, तिला वाईट वाटेल असं काही बोलता कामा नये, तिची निंदा करता कामा नये, तर उलट तिला प्रोत्साहन मिळेल, तिच्या मनाला आनंद वाटेल अशा पद्धतीचं तिला बोललं जावं, तिच्याशी संवाद केला जावा. या गोष्टी सुद्धा काळजी घेण्यासारख्या आहेत. आणि थेट म्हणजे प्रसूत होण्यापर्यंतच घ्याव्यात असं नाही, तर सतत घेतला तरी काही नुकसान नाहीये. एवढं बोलून, आता वेळ झालेला आहे त्याच्यामुळे मी एवढं बोलून इथंच हा विषय संपवतो. आणि मला वाटतं या कुसंस्काराबद्दल बरंचसं काही मी बोललेलं आहे. आता पुढे जशी आपण संधी द्याल त्यानुसार सीमंतोन्नयन संस्कार आणि जातकर्म संस्काराबद्दल बोलेन. धन्यवाद.